भारतीय यांच्या शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्तानं कावड यात्रेसाठी गेलेल्या 2 तरुणांचा तुंगारेश्वर नदीत बुडून मृत्यू झाला। अतिशय ही दुर्दैवी घटना काल सोमवारी घडली। सोमवारी दुपारी 3:30च्या सुमारास ही घटना घडली। सचिन यादव व हिमांशु विश्वकर्मा अशी या तरुणांची नावे असून ते नालासोपारा येथील संतोष भवन परिसरात राहत होते। श्रावणी सोमवार निमित्तानं नालासोपारा ते तुंगारेश्वर येथील महादेव मंदिर अशी कावड यात्रा काढण्यात आली होती। यात नालासोपारा येथील 7 ते 8 तरुणांचा गट सामील झाला होता। यात सचिन व हिमांशु यांचाही समावेश होता। मात्र याच कावड यात्रेच्या प्रवासादरम्यान तुंगारेश्वर येथील नदीच्या ठिकाणी ते विश्रांतीसाठी थांबले होते। यावेळी सचिन यादव हा पाण्यात पाय धुण्यासाठी उतरला आणि पाय घसरून तो नदीत पडला आणि हिमांशु विश्वकर्मा याने त्याला या दरम्यान वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोही पाण्यात बुडाला। तर या दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला तिसरा व्यक्तीही नदीत बुडत होता, मात्र प्रसंगावधान राखून त्याला बाहेर काढण्यात आले। मात्र हिमांशु आणि सचिन हे दोघे जण पाण्यात बुडाले। तर या घटनेची माहिती पेल्हार पोलिसांना मिळताच अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले। त्यानंतर त्यांना पेल्हार गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता असे तेथील डॉक्टरांनी घोषित केले। तर या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे। नदीत बुडून झालेल्या मृत्यूच्या घटनेने मात्र नालासोपारा परिसरात शोककळा पसरली आहे। कावड यात्रा हे फक्त एक निमित्त लागलं आणि सचिन यादव व हिमांशु विश्वकर्मा यांचा मृत्यू झाला। या दरम्यान मात्र सचिन यादव आणि हिमांशु विश्वकर्मा यांच्या अशा मृत्यूने या दोघांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।